काँग्रेस पक्षामध्ये काही माणसं पक्ष सोडून जाणारा हा विषय काही आजचा नाही आहे. हा विषय पंडित जवाहरलाल नेहरूपासून आपण पाहिला, त्याच्यानंतर इंदिराजीचंही पाहिलं आपण किंवा राजीव गांधीचंही पाहिलं असेल. पक्ष सोडून जाणारे नेतृत्व, सोडून जाणारे नेते काँग्रेसमध्ये बरेच आहेच. मुख्यमंत्री सोडून गेलेले हे काही नवीन नाही आहे. याच्या अगोदर सुद्धा काँग्रेसचे ओरिसाचे मुख्यमंत्री सुद्धा जे कृष्णजी राज्याचे मुख्यमंत्री ते सोडून गेले. पंजाबचे मुख्यमंत्री ते सोडून गेले. म्हणून हा पक्ष सोडून नेते गेले म्हणून काँग्रेस संपली. नेते गेले म्हणून काँग्रेसवर विश्वास ठेवणारे, काँग्रेस विचारधाराचे असलेले मतदार घेऊन गेले, असं क्वचित कुठंच त्या ठिकाणी घडत नाही. आणि याची प्रचिती तुम्हाला याच्या अगोदरही मिळाली आणि पुढेही पाहायला मिळेल. लोकं जात नाही. नेते का गेले, का नाही गेले, ते जे गेले तेच सविस्तर सांगू शकतील. पण हा दुर्भाग्य आहे, की आपण ज्या संस्कृतीने वाढतोय, त्या संस्कृतीमध्ये किमान काही गोष्टीचं इमान राखणं महत्त्वाचं असतं आणि तो विषय काही लोकांना पटण्याच्या पलीकडे असतं आणि मग तशा प्रकारची ती कृती करतात. हाच प्रश्न आम्ही अशोक चव्हाणांना पण आमच्या एका इंटरव्ह्यूमध्ये केला होता. तेव्हा त्यांनी टीका केली काँग्रेसच्या व्हिजनवरती, की काँग्रेस पक्षाला व्हिजन नाहीये, भविष्य नाहीये आणि म्हणून मी काँग्रेस सोडतोय. तर व्हिजनचा मुद्दा कुठेतरी आहे का? कारण की संघटनात्मक राजकारण पाहायचं झाल्यास तर काही लूपहोल्स आहेत का तुमच्या संघटनेच्या राजकारणामध्ये? संघटनेच्या राजकारणामध्ये लूपहोल्स हा विषय राहत नाही. संघटनेच्या राजकारणामध्ये नेहमी त्या ठिकाणी वाढण्याचा स्कोप नक्कीच असतो. तो पहिलेपासून आला, पुढे आहे आणि आताही आहे. तो आहेच नाही अशातला भाग नाही. पण अशोक चव्हाण साहेबांसारख्याने अशा प्रकारचं काँग्रेस पक्षाच्या एकंदरीत स्ट्रक्चरवर दोषारोपण करावं, हे मला तेवढंसं काही डायजेस्ट होत नाही. कारण ज्या व्यक्तिमत्वाला काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री केलं, ज्या व्यक्तिमत्वाला काँग्रेस पक्षाने प्रदेशचं त्या ठिकाणी अध्यक्ष केलं होतं, ज्या व्यक्तिमत्वाला काँग्रेसने हायकमांड म्हणून महाराष्ट्रामध्ये धुरा सोपवली होती, त्या व्यक्तिमत्वाने मग त्यांच्या कारकिर्दीचा समजा विचार केला, तर पुष्कळशा गोष्टीला उत्तर द्यावं लागेल. मला एवढंच सांगणं आहे, की प्रत्येक गोष्टीमध्ये रिफॉर्म्स हा विषय असतोच. प्रत्येक गोष्टीमध्ये नवीन-नवीन गोष्टी अडॉप्ट करून बदलत्या परिस्थितीमध्ये चांगलं परफॉर्म करण्यासाठी स्कोप असतोच त्या ठिकाणी. आणि त्या हिशोबाने संघटन चालू आहे आणि पुढे त्या ठिकाणी चालूच राहणार.